काही शेतकरी आपल्या शेती संदर्भात प्रयोगशील असतात. ते त्यांच्या शेतात वेगवेगळे प्रयोग करत परंपरागत आणि आधुनिक पद्धतीचा मेळ साधताना दिसतात. जणू ही शेतजमीन ही त्या शेतकऱ्याची प्रयोगशाळाच. असाच प्रयत्न केलाय सोलापूरच्या संजय वडसंगे यांनी. त्यांनी त्यांच्या दुभत्या जनावरांकडून शेतीची मशागत करून घेत आर्थिक अडचणींवर मात केली आहे. बैलाचा दर गगनाला भिडलेले आहेत. त्यामुळं दुष्काळ परिस्थितीवर मात करण्यासाठी मी मशीन कुळो पेरणी नांगर सऱ्या सगळं ह्याच्यावर करत असतो. चाराचं टंचाई आहे त्यामुळं कडवळ मका आणि ऊस आहे सध्या त्याच्यासाठी. आणि पैशाचं काय आहे ते चणचण असल्यामुळं सगळं पेरणी करून ह्याला घालायची परिस्थिती सध्या आलं आहे. बैल जोडी सध्या 1.25 लाखाच्या पुढे चालले आहेत आणि हे 80,000च्या आत बसते हे बैल हे म्हशी. आणि ह्याच्यावर पेरणी करतोय आणि दूध सकाळी 6 लिटर घालतो, संध्याकाळचं घरी असतंय. शेतकऱ्यांचे मागचे 3 वर्ष दुष्काळात गेल्यानं अनेक शेतकरी आपली लाखो रुपयांची बैलजोडी सांभाळू शकले नाहीत. त्यामुळे त्यांनी बैलजोड्या मिळेल त्या किमतीत विकल्या. बैलांच्या भरमसाठ वाढत जाणाऱ्या किमती, इंधनाचे आणि ट्रॅक्टरचे वाढत जाणारे दर, न परवडणारं भाडं, यामुळे शेतकऱ्यांना इतर पर्याय हवे होतेच. माझं 6 एकर शेत आहे आणि गहू, हरभरा, सूर्यफूल, ऊस आणि ज्वारी हे पीक घेत असतो. हे म्हशीवर करतो सगळं. ट्रॅक्टरवर किंवा बैलावर जे होत होते तेच म्हशीवर चालवतोय मी. फायदा फक्त ह्याचं दुधाचं एक उत्पन्न आहे आणि ह्याच्यामुळे ह्याच्यात काय फरक पडत नाही. हे काय सकाळी एकदा आणि संध्याकाळी एकदा मारावं लागतंय आणि दुपारच्या टायमाला चालत नाही, म्हशी असल्यामुळे चालत नाही. आणि ढगाळ जर वातावरण असलं तरीही चालतंय. संजय यांनी दुभत्या म्हशीकडून कोळपणी, नांगरणी आणि पेरणी करून दुष्काळाशी आणि आर्थिक परिस्थितीशी सामना केलाय. तेव्हा हा प्रयोग इतरही शेतकऱ्यांनी करून पाहायला काहीच हरकत नाही. वसीम अत्तर, जय महाराष्ट्र, सोलापूर.